हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कशी आहात? हां काय नाही, व्हिडिओ करतो ते. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कशी आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आज आहे एकादशी. तर एकादशीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर मोहरमच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि आता वाजले आहे जवळपास सायंकाळचे 4:30 पावणे 5 होत आहेत. आणि आम्ही निघालो आहोत बाहेर. कारण आमच्याकडे मोहरमला जे आपली जेल आहे त्या जेलमध्ये तिथे विहीर वगैरे आहे. तिथलं काय महत्त्व आहे तर मलाही माहीत नाही, पण तिथे खूप लोक जातात, जाऊन तिथलं पाणी वगैरे आणतात. आणि ते पाणी आणून असं आपण बाहेरून वगैरे आलो किंवा कधी बरं वगैरे असं वाटत ते चेहऱ्यावर वगैरे टाकतात असं काहीतरी आहे. तर आम्ही तेच आज जेल बघायला जावं असं सुरू आहे. तर चला, मी जिथे जाईल ते तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच. आणि आता आपला झाला व्हिडिओ कंटिन्यू. आणि जस्ट आता लावून दिला आहे मी दार. आणि मुलं गेली आहेत ट्युशनला. तर आम्हीसुद्धा आता दोघेजण येतो फिरून. आणि तुम्हीसुद्धा राहा, कंटिन्यू करा. थोडा बारीक बारीक पाऊस येतो. मी बॅक. तर हे बघा, इकडे जवळपास 3 दिवस झालेले आहेत आणि पाऊस सतत सुरू आहे. म्हणजे दिवसा बारीक होतो, पण मात्र रात्री खूप असं जोराचा पाऊस असतो. त्याच्यामुळे आमच्या घराजवळची जी नदी आहे तीसुद्धा अशी खूप, म्हणजे जो आता जो पूल बांधलेला आहे, जो रामसेतू पुलिया आहे, तो सुद्धा आता जास्त म्हणजे अंतर नाही राहिला आहे त्या नदीमध्ये आणि तो पुलियामध्ये खूप जवळपास आलेला आहे. आणि सोबत धरणं वगैरे सोडत आहेत, धरणाचे दरवाजे वगैरे. तर त्याच्यामुळे खूप जास्त पाणी येत आहे. आणि जास्त पाणी झाला का इकडेसुद्धा पाणी येण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे असो, अजून त्याला तर वेळ आहे. तर 2 दिवस झालेला आहे, पाऊस आहे, पण मात्र बारीक बारीक असल्यामुळे तेवढं काही फरक पडत नाही आहे. आणि चला, आता मी सांगत आहे तर आपल्याला निघायचं आहे. मिस्टर उभे आहेत गाडी घेऊन. आणि आता आपण जाऊया. तर तुम्हाला आज मी सांगितलं तर ते म्हणजे आपण जात आहोत सवारी बघायला. ते म्हणजे जेलमध्ये. इकडे जेल आहे. जेल म्हणजे ओरिजिनल जेल आहे, पण मात्र आता माहीत नाही. आता जवळपास 6 वाजलेले आहेत आणि ती जेल 4:30 झालेले आहेत. आणि ती जेल जवळपास 5ला बंद होते. आपल्याला जातपर्यंत एखादी मिळाला तर ठीक आहे. आणि तिथे एवढी गर्दी असते की खूप. ते बघा, आपण आलो आहोत इथेच चंद्रपूरलाच, म्हणजे आमच्याकडे गिरनार चौक आहे, तिथे जेल आहे. आणि त्या जेलमध्ये अंदर विहीर आहे. विहिरीमध्ये तिथे पाण्याची खूप हे आहे. आणि सोबत तिथे सवाऱ्या वगैरे आतमध्येच नेतात. तर हे बघा, इथे खूप मोठी अशी दुकानं लागतात आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे हा उत्सव साजरा केला जातो. तर इथे बघा, म्हणजे पूर्ण जे आपण सवारीवर चढवतो ते वगैरे, चादर वगैरे, फुलं असोत किंवा हारत असो, तर तुम्हाला इथे खूप दिसून जातील. म्हणजे प्रत्येक जागेची दुकानं लागतात. एक दिवसासाठी का नसो, पण इथे दुकानं लागतात आणि खूप गर्दी होते. बघा, वरतून पाऊस सुरू आहे आणि 2-3 दिवसापासून लगातार पाऊस सुरू आहे, तरी पण इथे येणाऱ्या लोकांची काही कमी नाही आहे. आणि आता तरी गर्दी तुम्हाला थोडीशी कमी यासाठी दिसत असेल, कारण आता झालेलं आहे सायंकाळ आणि सोबत आता जेलचा टाईम झालेला आहे बंद. आणि त्याचबरोबर पाऊससुद्धा आहे. नाहीतर इथे दुपारी जर आलं, आणि तेच जर मी दुपारी आले असते आणि दुपारी जर आलं ना, तर इथे एवढी गर्दी असते की इथूनच रांग लागते त्या जेलपर्यंत. आणि तुम्हाला मी जेलमधलं सुद्धा दाखवलं असतं, पण आता ते आपल्याकडून मिस होणार आहे. कारण मेन म्हणजे आम्हीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उशिरा झालं. मी जाता एका दुकानमध्ये विचारले की सुरू आहे का, तर त्यांनी सांगितलं नाही, आताच बंद झालेलं. तर असोच, पण मी तुम्हाला दाखवते. बघा, इथे प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला फुलांचे हार, कारण सवारीवर चढवतात ऑलरेडी. तर आम्ही तिथपर्यंत गेलो, पण मात्र ते बंदच होतं. आणि इथे जाणं येणारा रस्तासुद्धा पूर्ण पॅक झालेला होता. तर अशा प्रकारे, आणि जागोजागी तिथे पोलीसवाले वगैरे आहेतच, कारण इतके मोठ्या प्रमाणात इथे म्हणजे हा उत्सव मोठ्या प्रमाणात इथे चंद्रपूरला साजरा केला जातो. आणि बघा, तुम्हाला इथे दिसत तर ती सवारीसुद्धा आहे. ती सवारीसुद्धा आतमध्ये जायला आलेली होती, पण मात्र 5 वाजल्यामुळे त्यांनी त्या सवारीलासुद्धा एंट्री घेतली नाही. तर आम्हाला काही घेणार. तर हे बघा, हे पूर्ण जी लोकं आहेत ती आतमध्ये जाण्यासाठी म्हणून थांबली. मी त्यांच्याबरोबर थोडीशी बोलत होते, तर ते सांगत होते की नाही, आता झालेला आहे गेट बंद. जो तुम्हाला मी दाखवला तोच गेट होता, तो गेट झाला आहे बंद. तर त्याच्यामुळे आता तुम्हाला चान्स नाही आहे अंदर जायचा. तर आता आपल्याला हे जेल जे आहे ते पुढच्या वर्षीच पाहायला मिळेल. आणि हे मोहरमच्या टायमालाच फक्त तो जेल 1 दिवसासाठी सुरू होते आणि त्याचासुद्धा टायमिंग असतो. तर ती जेल जवळपास 10 वाजतापासून 5 वाजेपर्यंत सुरू होतं. त्याच्यानंतर ते बंद, म्हणजे सगळ्या सवारी असो किंवा सगळे काही असो. तर त्याच्यामुळे तिथे तुम्हाला जाता येतं. मोहरमलाच ते सुरू होतं. तिथे एक म्हणजे खूप आधीची मान्यता आहे की त्या जेलमध्ये जिथे विहीर आहे त्या विहिरीमध्ये जिथलं पाणी घेतलं की तुम्हाला जर बरं वाटत नसेल किंवा पोट दुखत असेल किंवा काही, तर ते थोडंसं प्यायचं, किंवा असं ते तुम्हाला थकल्यासारखं वाटलं किंवा काही, तर तुमच्या चेहऱ्यावर वगैरे मारलं की ते जातात म्हणून अशी मान्यता आहे. त्याच्यामुळे
तिथे खूप मोठ्या प्रमाणात हा उत्साह म्हणजे हा जो सण आहे तो तिथे साजरा करतात. तर हे बघा, हे मोहरमचं आहे आणि हे काय आहे तर मलासुद्धा याच्याबद्दल काही डिटेल बरोबर माहिती नाही, पण अशी इथे ही सवारी आली असे म्हणत होते, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि खूप इथे गर्दी होती पाहायला. तर हे बघा, आजूबाजूला लोक आहेत. इथे गड्डेच्या गड्डे जे आहेत ते खालती भरून आहेत आणि अशा प्रकारे. आणि हे लोक निव्यावर सुद्धा चालतात. तर आता तर पाऊस असल्यामुळे ते थोडंसं बंद होतं. आणि इथे जे जे लोक उभे होते त्या सर्वांना ते लोक सरबत वाटत होते, जे मुलं होते ते. तर ज्यांना पाहायची इच्छा असेल ते पेत होते, ज्यांना नाही तर ते नव्हते पेत, पण ते आपल्याला उभे असतात त्या जागेवरच येऊन आपल्याला सरबत वगैरे देत होते. आणि त्याचबरोबर तिथे एका साईडने त्यांची खिचडी वगैरे जे काही म्हणतात, म्हणजे खिचडा म्हणतात ते, तर ती खिचडी वगैरे होती आणि तीसुद्धा असते. ते वाटप करतात. ज्यांना त्यांना प्रसाद म्हणून खायचा ते आपण खाऊ शकतो, ते सर्वांसाठीच असतं. तर अशा प्रकारे. तर हे बघा, ही सवारी आहे आणि ते खूप लोक पाहत आहेत. आणि इथले जर एकही फूल जर खाली पडला ना, तर तो फूलसुद्धा तिथे म्हणजे जे लोक उभं आहेत ते लोक ते उचलून घेतात आणि आपल्या घरी नेतात. तर अशा प्रकारे आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला हा आता इथून जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला ओरिजिनल दाखवेल त्यांचं ते काय सुरू आहे. तर बघा, अशा प्रकारे सगळी लोक तिथे पाहत होती आणि माझे मिस्टरसुद्धा एका साईडनी होते आणि मी घेत होती व्हिडिओज. तर आजूबाजूने मस्तपैकी दुकान लागले होते, पण मात्र बारीक बारीक पाऊस सुरू झालेला होता. आम्हाला बघता बघता तिथे आम्ही 5ला पोचलोत, पण मात्र ते तर बंद झालेलं होतं. आणि पाहता पाहता म्हणजे जे जेल आहे, आणि जेल स्पेशल यासाठी पाहायची होती, कारण बाकी दिवस तर ते जेल कैदीसाठी तर सुरू असते, पण मात्र आपल्यासाठी फक्त ती 1 दिवसासाठी सुरू असते. तिथे फक्त आपण जाऊन पाहू शकतो. कैदी वगैरे असतात, पण ते काही कोणाला त्रास देत नाही आणि काही नाही. तर असे म्हणजे पाहणारे भाविक जे आहेत ते सगळेच जाऊन पाहतात आणि मग वापस रिटर्न येतात. तिथे पोलीसवाल्यांचा बंदोबस्त असतो. पोलीसवाले जागोजागी असतात. तर अशा प्रकारे. पण मात्र आम्हाला तिथे तर जाता येता नाही आलं, तर आम्ही म्हटलं चला आता समोरच दर्गा आहे आणि इथे दर्गासुद्धा हा खूप मस्त आहे. आणि दर्ग्यामध्ये मग आता सगळेजण जे म्हणजे ज्यांना जायचं आहे ते सगळेजण जात होते. तर इथे बघा, यांचं सुरू होतं आणि आम्ही जस्ट गेलेलो आणि जाऊन बस आपण पाया वगैरे पडलेलो. आता प्रत्येकजणाची श्रद्धा असते आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ज्याप्रमाणे हात जोडतात त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे आता हे बघा, माझे मिस्टर आहेत ते गेलेले आहेत आणि ते आपण ज्याप्रमाणे हात जोडतात तसेच आपण तिथेही सुद्धा जोडतो. फक्त मनात श्रद्धा असावी. तिथे असं काही नाही की तुम्ही हात खोलून मागता की हात बंद करून. फक्त मनात श्रद्धा ठेवा आणि चला. तर सगळंच एकच आहे. तर याच प्रकारे. आणि इथे लेडीजला सामोरून एंट्री नव्हती, तर लेडीजला असं गोल फिरून मागणं जायचं होतं. हे बघा, मी व्हिडिओ दाखवतच आहे. असं मागणं. इथे लेडीजसुद्धा बसून होत्या, पण मात्र त्या याच्या बाहेर बसून होत्या, आतमध्ये नव्हत्या. आणि आम्हालासुद्धा जायची परवानगी होती. मी सुद्धा गेले, पण बघा इथे आतमध्ये नाही, असं बाहेरूनच. आणि तिथूनच हात जोडले जस्ट बाहेर निघाले. आणि त्याच्यानंतर इथे खूप स्वस्त लागलेले होते, म्हणजे दुपट्टे वगैरे, स्कार्फ. आणि इथे मॉमेडियन लोकांच्या वस्तू फार स्वस्तमध्ये मिळत होत्या. त्यांच्या त्या टोप्या असोत की ते जे बांधतात नकाब असोत, स्कार्फ असोत, सोबत लहान मुलांचे खेळणे होते, कुशन होते. आणि पाऊस सुरू असल्यामुळे इथे प्रत्येकाच्या दुकानावर ताडपत्र टाकून दिसत असेल. आणि पावसामुळे तिथे गर्दी थोडीशी कमी आहे. आणि मेन म्हणजे वेळ निघून गेलेला होता, तर इथे सकाळी आलं ना तर खूप गर्दी असते. आणि इथे जेवण वगैरे जे आहे ते सगळं म्हणजे फ्रीमध्येच असतं. तुम्ही जस्ट या, खा आणि जा. आणि हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला दाखवलेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आता आमची घरी जायची वेळ झाली, आम्ही जातो घरी. आणि त्याचबरोबर तुम्ही नक्की सांगा, आवडेल तर लाईक, सबस्क्राईब, सोबत शेअर करा. बाय फ्रेंड्स, भेटू आपण असे छानशा ब्लॉगमध्ये.